नमस्कार मंडळी. आम्ही निघालो होतो आज शेतात. तर काय ना, आम्हाला आज शेतामध्ये काय काम होते तर व्हिडिओमध्ये पुढे बघाच तुम्ही. तर सगळे काम झाल्यानंतर आम्ही आलो शेतामध्ये. आता शेतामध्ये ना तर फवारा मारायचे काम सुरू होते. म्हणजे आम्हाला झेंडूला आज कीटकनाशक मारायचं होतं. तर काय ना, आणि एकीकडे चालू होतं जे आपली सोयाबीन असते ना त्यामध्ये तणनाशक मारायचं काम. तर असे 2 पंप इथे होते आणि त्यांच्यासाठी त्या पंपासाठी पाणी काढायचं होतं. तर एकीकडे बघा काका पाणी काढत आहे आणि हे भाऊ आहे ना तर पंप भरत आहे. म्हणजेच जे फवाऱ्याची टाकी असते तर ती भरत आहे. तर काय ना, आमच्याकडे खूप जास्त पाऊस झाला होता. तर त्यामुळे आमची पूर्ण लाईन बंद झाली होती ना. तर त्यामुळे आम्हाला पाणी हे काढूनच द्यायचे होते. तर बघा, तुम्हाला दिसतच असेल आता की हे 2 पंप चालू आहे. एक आहे झेंडूच्या फुलावरती आणि एक आहे सोयाबीनवरती. तर आमच्याकडे काय झाले, 4-5 दिवस पहिले खूप जास्त जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये बघा जे खांब होते ना विजेचे तर ते असे कोलमडून पडले. आता एक खांब आमच्या शेतामध्ये पडलेला आहे आणि बाकीचे जे 3-4 खांब आहे तर ते दुसरीकडे पडलेले आहे. आणि ही जी आहे ना तर ती मेनच लाईन आहे. त्यामुळे आम्हालाच नाही तर सर्वच लोकांना खूप जास्त त्रास होत आहे. आणि पाणी जे आहे ना तर ते सर्वांनाच पाणी काढून आणि जे फवारा वगैरे आहे तर त्यासाठी पाणी द्यावं लागत आहे. आणि गुराढोरांनासुद्धा पाणी, सध्या तरी लाईट नाही आहे तर त्यांनासुद्धा गुराढोरांना पाणी काढूनच चालत, म्हणजे काढूनच देत आहे सध्या तरी. तर अशी आजची ही आमची धावपळ. आता एका पंपाला काका पाणी देत होते आणि जो दुसरा पंप होता तर त्याला मी पाणी देत होते. तर कसं आहे ना, पटपट आमचंही काम होऊन जाईल त्यामुळे आम्ही असे 2 जण पाणी काढत होते आणि 2 जण असे फवारा मारत होते. तर आज आमचं अशा शेतामध्ये काम चालू होतं. पाऊस आला आणि सर्व काही उद्ध्वस्त करून गेला असं म्हणायला हरकत नाही. तर काय ना, शेतामध्ये असे खूप साऱ्या अडचणी तर येतच असतात, पण त्यांना सामोरेही जावे लागतेच. आता मी इथे ना एक टाकी भरून ठेवली होती, म्हणजे डबकी पाण्याची, जी तेलाची डबकी राहते ना तर ती मी इथे भरून ठेवली होती. आणि काकाने सुद्धा बाजूने डबक्या वगैरे भरून ठेवल्या तर म्हणजे जे लवकर येईन ते म्हणजे टाकी भरता येईल बा त्यांची, म्हणून आमचं काम असं चालू होतं. तर बघा, इथे सुद्धा एक पपयासुद्धा पडलेला आहे खाली पाण्यामुळे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.